लग्न झालं की बाईचं पहिलं काय होतं, जी अगदी प्राथमिक ओळख आपलं नाव, तेच बदललं जातं. आणि ते सुद्धा कसं बदलतं, की स्वतःचं नाव, मग वडिलांचं नाव, मग आडनाव, असं साधारणपणे महाराष्ट्रात असतं. मग वडिलांच्या नावाच्या जागी नवऱ्याचं येतं, वडिलांच्या आडनावाच्या जागी नवऱ्याचं आडनाव येतं. म्हणजे वडील तरी आपले पालक आहे, पण नवरा काय पालक आहे का? म्हणजे आपण सहजीवन असावं असं जेव्हा म्हणतोय, तेव्हा हा सगळा बदल बाईमध्येच तिलाच करायला लागतो. आणि त्या बदलासाठी जर का सासरची लोक वेलकम करणारी असली तर तिला ते सोपं होणार आहे ना. पण इथे आत्ता एकूण म्हणजे या लग्नाच्या संदर्भात सुद्धा विशेषतः असं दिसतंय की अतिशय श्रीमंतीचं प्रदर्शन करणं आणि त्यासाठी माहेरच्या लोकांनी पैसा देणं हे अजून वाईट. म्हणजे एक तर आपण म्हणतोय की एवढी गरिबी असताना इतकं झगमगाटात लग्न करायची गरज आहे का, हा एक मुद्दा झाला. पण तो लोक म्हणतील आमच्याकडे आहे पैसा म्हणून आम्ही करतो, पण तो पैसा कसा मिळवलाय याचा विचार होतो का? आणि मग तो जो पैसा आहे विशेषतः लग्नाकार्यात, तो तुम्ही त्या मुलीच्या माहेराहून घेताय का तुम्ही समान समान खर्च करताय? तर कुठेतरी तो अशा पद्धतीने झगमगाटी विवाह करणं हा काहीतरी आपला बहुमान आहे असं सगळ्यांनीच मानणं. म्हणजे मुली तरी का तयार होतात? स्त्री चळवळीने खूप वेळेला असं म्हटलं, हा मुद्दा घेतलेला आहे. म्हणजे विद्याताईंचा जर का तुम्हाला माहीत असेल तर त्या असं म्हणायच्या, या लग्नाला मी जाणार नाही. पण त्या असं करायच्या की त्या जायच्या नाहीत. म्हणजे एकीकडे निषेध असायचा. पण लोकांवर राग आहे का? म्हणजे माणसांशी राग नाही ना, माणसांना जोडून घ्यायचं आहे. मग त्या त्यांना पत्र लिहि म्हणजे वधूवरांना, की मी लग्नाला का आले नाही, कारण मला असं वाटतंय की हे बरोबर नाही आहे. या पद्धतीनेचे पैसे उधळणं ही आपली व्यक्तिगत बाब आहे, आनंदाची बाब आहे. तर या आनंदाच्या बाबीला एवढ्या बाकीच्या वस्तू कशाला आपल्याला आनंद व्यक्त करायला? आणि त्यामुळे मी येत नाहीये, तर तुम्ही माझ्यावरती राग ठेवू नका, तुम्ही माझ्याकडे चहा प्यायला या.